रांगडा सह्याद्री, राकट सह्याद्री अशा या रांगड्या आणि राकट सह्याद्रीचा अनुभव घ्यायचा तर आपल्यातल्या सुद्धा रांगडेपणाचा आणि राकटपणाचा कस लागतो। अशा या सह्याद्रीची अनुभूती घ्यायची तर हे राकट दुर्गम गडकिल्ले भटकायलाच हवेत। हे गडकिल्ले आपली भौगोलिक भव्यता तर दाखवतातच, त्याचबरोबर आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भव्यताही दाखवतात। रायगड जिल्ह्यात असणारा, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणारा हा असाच एक बेलाग, दुर्गम आणि रांगडा किल्ला म्हणजेच लिंगाणा। तोच लिंगाणा सुळका या नावाने ओळखला जातो। जय शिवराय, नमस्कार मित्रांनो। सह्याद्रीतले गडकिल्ले आपण ट्रेक करत असतो आणि आज आपण असाच एक सह्याद्रीतला सुळका, त्याचं नाव आहे लिंगाणा सुळका। तर हा आपण उद्या म्हणजे पहाटे आपण त्या ट्रेकसाठी निघणार आहोत। हा समोर दिसतोय हा लिंगाणा आणि त्याच्या पलीकडे आहे तो रायगड आपल्याला दिसतोय। तर तो लिंगाणा आहे, तर त्या लिंगाण्याचा ट्रेक आपण उद्या सकाळी पहाटे आपण स्टार्ट करणार आहोत। पॅनिक व्हायचं नाही आहे, कारण साधारणतः लिंगाणा ट्रेकला कमीत कमी 12 तास तरी लागतात। आता वाजले 6 वाजलेत, आपण निघतोय 6 वाजता, ते संध्याकाळचे 6 किंवा 7 वाजू शकतात। सगळ्यांनी पाणी घेतलेलं आहे, 3 लिटर कंपल्सरी पाणी। तिथं पाण्याची कमी आहे, बॉडी डिहायड्रेट होती, आमची पण स्वतःची होती। हेल्मेट आहे, तर हेल्मेट तुम्हाला खाली ठराव गेल्यानंतर मी हेल्मेट घालायचं आहे, त्यामुळे हेल्मेट बाहेर ठेवलं तर चालेल। बाकी तुमचा हार्नेस तुमच्या बॅगमध्ये टाकलं तरी चालेल। लिंगाण्याच्या ज्यावेळेस बेसला आपण पोहोचणार आहे त्यावेळेस ते इक्विपमेंट आपण घालणार, पण हेल्मेट आपण तरी असं टाका की जेणेकरून तुमचं इक्विपमेंट जाताना खाली पडणार। ओके, आपल्याला सगळ्यांना सुखरूपपणे ट्रेक करायचा आहे मस्त मध्ये। फोटो काढा, फोटो काढताना सेफ्टी आपली महत्वाची आहे। अजिबात दंगामस्ती न करता फोटो सेशन, व्हिडिओ सेशन करू नका। सगळं सेफ्टी करून आपल्याला करायचं आहे। जय शिवराय, नमस्कार मित्रांनो। तर आत्ता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपला लिंगाणा ट्रेक आत्ता चालू झालेला आहे। कॅप काय राहते, हेल्मेट घालणार, कॅप कशा वागते ती। एकदम दगड वगैरे लूज आहे, तर अंतर ठेवायचं आणि लूज दगडावरती पाय द्यायचा नाही, कारण तुमच्या पायाने दगड पडला तर समोरच्या डोक्यात जाईल। नाळा आता थोडी खालीवर झालेली आहे, म्हणजे दरवर्षी चेंज होती पावसाने, तर दगड लूज आहेत। फक्त जाताना सावकाश, आणि जे तुम्हाला इक्विपमेंट दिलेलं आहे ते व्यवस्थित घ्यायचं, कारण चालण्याच्या नादात कुठं पडलं नाळेत तिथं प्रॉब्लेम नको, पायात अडकायला नको। अंतर ठेवा, एका म्हणजे थोडंसं तरी अंतर पाहिजे, आणि लूज दगडावरती पाय ठेवायचंच नाही। म्हणजे तुम्हाला बरं वाटते म्हणून ठेवू नका, कारण खालच्याच्या डोक्यात दगड जाऊ शकतो। नाळ थोडीशी अवघड आहे, अवघड म्हणजे अवघड नाही आहे, पण उतरायला थोडं जरा हे। तर मग आपण अर्ध्या तासात नाळ्याच्या खाली जाऊ, तिथून एक ट्रॅव्हर्स आहे लिंगाण्याला, तो पण छोटी पाऊल वाट आहे, तर सावकाश जायचं, अंतर ठेवायचं, ठीक आहे। ट्रॅव्हल रोप लावला, ते वायर रोप आहे ना तिथे, आहे ना।
रॉक क्लाइम्बिंग करताना काही बेसिक गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सूचना इन्स्ट्रक्टरच्या जे दिलेल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत, कारण इथं रिस्क फॅक्टर थोडासा जरी असेल तर मोठा इम्पॅक्ट होईल तिथं. ओके, कारण हाईट खूप जास्त आहे आणि त्यामुळं तुम्हाला काळजी स्वतःची घ्यायची आणि इन्स्ट्रक्टर सांगितलेलं ऐकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता वरती जाताना कोणीही जे सेफ्टी गेअर्स दिलेले आहेत, हार्नेस, हेल्मेट, हे कोणी काढणार नाही. टॉपला गेलं रिटर्न इथं येईपर्यंत कोणी काढायचं नाही आहे. ओके, का काढायचं नाही आहे? कारण एवढा मोठा पिनॅकल आहे, तर डोंगर आहे तो, तर बऱ्यापैकी छोटे छोटे दगड येत राहतात आणि ते पडत राहतात आणि आपण सगळे एका लाईनीवरती क्लाइंब करत राहतो. त्यामुळं ते कुणी हेल्मेट काढायचं नाही आहे किंवा हेल्मेटचं स्ट्रिप वगैरे निघालेलं असेल ते चेक करायचं, काढायचं नाही. वाऱ्याने पडू शकतं आणि एकदा पडलं की दुसरं आपण आणलेलं नाही.